प्रथम जिल्हा परिषद निवडणूक लढवायचा निर्णय का घेतला? आपण विचारलेलं आहे हे फार अत्यंत आहे. माझं पण एक ध्येय असेल, पहिले पाणंद रस्ते आमच्या जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर नाही निवडून आल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना निगडीत जेवढी योजना आहेत, बेदाणा उत्पादक असेल, डाळिंब उत्पादक असेल, गोदामे उभा करणे असेल आणि इतर इथं कोल्ड स्टोरेज उभा करणे असेल, शासकीय हॉस्पिटल उभा करणे असेल, या सर्व पाठपुरावा करून ही सर्व खाते आमच्या, त्यामुळे मी शब्द देणार नाही, मी करून दाखवणार देईन. जे कॅबिनेट बैठक असेल प्रत्येक गावातले 50 जण मी घेऊन जाईन आणि साहेबांच्या समोर बसवेन आणि तिथल्या प्रश्न सोडवून आणून त्या गावात एक न्याय देण्याची भूमिका माझी राहील. प्रश्न आहे की मतदारांनी तुम्हालाच मत का द्यावं? ते आपल्या आपल्या घरातच ठेवले आहेत. आजपर्यंत की नाही 40-50 वर्ष त्यांनी त्यांच्या घरातला सोडून कुणाला आजपर्यंत त्यांनी उमेदवारी दिली नाही. नमस्कार, मी चैतन्य लाळगे. आपण पाहत आहात महाराष्ट्र जनमत न्यूज चॅनल. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या जी संक जिल्हा परिषद निवडणूक सुरू आहे, या निवडणुकीमध्ये शिवसेना गटातून कावेरी औरादी मॅडम उभारलेले आहेत. त्यांच्या वतीने त्यांचे पती माननीय औरादी सर हे आपल्यासोबत लोकसंपर्क साधणार आहेत. तर चला पाहूयात नक्की जनतेशी संवाद साधताना त्यांचे नक्की मत काय आहे. सर, आपले महाराष्ट्र जनमत न्यूज चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. प्रथम जिल्हा परिषद निवडणूक लढवायचा निर्णय का घेतला? प्रथम आता जिल्हा परिषद निवडणुकीचा एकच विषय होता. जत तालुक्यात वर्षानुवर्षे प्रलंबित म्हैसाळ विस्तारित योजना असेल, विकासापासून वंचित असलेला महाराष्ट्रातला 288 मतदारसंघ हे शेवटचा मतदारसंघ आणि जत तालुक्यातला शेवटचा जिल्हा परिषद गट म्हणजे संघ जिल्हा परिषद गट. ह्या गटामध्ये आज विकासात्मक कुठलाही विकास झालेला नाही, विकासापासून वंचित राहिलेत. आमच्या गणामधून साधारणपणे आज 27,000 मतदार बंधू आहेत. 27,000 मतदार बंधूपैकी जवळजवळ आपल्याला सांगतो 11,000 मतदार हे बाहेर आहेत. म्हणजे कामानिमित्त ते उदरनिर्वाहासाठी अनेक राज्यामध्ये गेलेत. शेजारचं राज्य केरळ असेल, कर्नाटकचे बेंगळूर असेल, गोवा राज्य असेल, पुणे मुंबई असेल, अशा ठिकाणी आमचे कामगार वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणात गेलेत. त्यांना एखादा विकासात्मक दृष्टिकोन घेऊन शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज कणकर हा नेतृत्व जे महाराष्ट्राला मिळालं. मागील 2.5 वर्षामध्ये शिंदे साहेबांनी जे काम केलं आणि आमच्या जत तालुक्यासाठी एक एक नवीन एक संधी लोकांना उपलब्ध करून दिली. ते संधी म्हणजे विस्तारित म्हैसाळ योजना. म्हैसाळ विस्तारित योजनेचा एक जनक म्हणून योगेश जानकर साहेबांच्या माध्यमातून माननीय शिंदे साहेबांनी आमच्या जत पूर्व भागाला 65 गावांना म्हैसाळ विस्तारित योजना दिली. हे कुणाच्याही डोक्यात नव्हतं विस्तारित देणं, हे शिंदे साहेबांनी दिले. त्यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवून आम्ही निवडणूक लढवायचा विचार केला. शिंदे साहेब हे कामाचे धडाडीचे नेते आहेत. त्यांच्या प्रेरणा घेऊन आणि मुळात राजकारण करणे म्हणजे एक नाही, राजकारणाचा कुठला आमचा हेतू नाही. आमचा बाळासाहेबांचा विचार आहे 80% समाजकारण 20% राजकारण. हे आम्ही सुरुवात करतानाच ह्या धोरणाशी बाळासाहेबांच्या विचाराशी त्यांचा विचाराशी निगडीत आम्ही पक्ष स्थापन केला. ते आज आम्ही अंमलात आणत आहोत. जे आजपर्यंत आमच्या जिल्ह्यामध्ये 5-5 मंत्री राहिले, कॅबिनेट दर्जाचे सर्व मंत्री राहिले, आमच्या जिल्ह्याचे राज्याचे मुख्यमंत्री झाले. कोणी जो आमच्या जत तालुक्याला आश्वासनापलीकडे काही दिलेलं नाही. जत पूर्व भागाला विस्तारित म्हैसाळ योजनेचे पाणी देतो म्हणून हे लोक आजपर्यंत आम्हाला संपूर्णपणे एक राजकीय आश्वासन देऊन पूर्णपणे गंडवत आलेत. माझा थेट आरोप आहे, मला पूर्ण गंडवण्याचा एक प्रस्थापित लोकांनी केला. का केला हे उत्तर तुम्हाला सांगतो. आमच्या इथला ऊसतोड मजूर आजही 40,000 लोक 45,000 लोक ऊसतोडीसाठी सांगली जिल्ह्यात जातात. त्यामुळे त्यांचं सर्व प्रस्थापित लोकांचा ऊस कारखाने आहेत. त्या कारखान्यांना कामगार मिळावं, ऊसतोड मजूर मिळावा, हे मुबलक असे इथलं मजूर वर्ग आहे म्हणून त्यांच्या डोक्यात असल्यामुळं त्यांनी आजपर्यंत आम्हाला वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. अर्थ खाते असेल, अजितराव घोरपडे सरकारकडे जलसंधारण खाते होतं. आमच्या माननीय संजय काकाकडे कृष्णा महामंडळाचे उपाध्यक्ष होते. माननीय जयंत पाटला साहेबांकडे अर्थ खातं होतं. अनेक दर्जाचे राज्य हाताळले. त्या लोकांनी आम्हाला वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. जाणून बुजून आमच्या जत तालुक्याकडे विकासाच्या दृष्टिकोनातून हे दृष्टिकोन त्यांचा बघण्याचा हेतू फार चुकीच्या नजरेने गेला म्हणून आमचा सामान्याचा इथला आवाज काढला आम्ही. ज्या वेळेला माडगाळ येथे एक माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आले होते, त्यावेळेला बाळासाहेबांनी शोध दिला होता. महादेव अंकली यांच्या नेतृत्वामध्ये कर्नाटक जाण्याचा एक 65 गावांचा एक उठाव झाला होता. त्या उठावामध्ये उद्धव साहेबांनी सांगितलं होतं, बाळासाहेबांनी सांगितलं, तुमचा एक शब्द आहे, आमचा शिवसेनेचा सत्ता आल्यानंतर तुम्हाला 100% आम्ही पाणी देऊ. मग तुम्ही शिवसेनाच का निवडली? इतर पक्षांचा विचार केला होता का?
नाही, मुळातच मी शिवसैनिक आहे. माझी राजकीय सुरुवात मी मी गावामध्ये सुरुवात करत असताना एकट्या दोघांपासून सुरुवात केला. माझे विचार बाळासाहेबांचे आहेत. मी शिवसेनेशी निगडीत आहे. मला इतर पक्षांचा विचार करणं मला गरजच नाही. एवढं माझा महाराष्ट्रामध्ये म्हणजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2 नंबरचा पक्ष असताना आणि गावामध्ये कुणी नसताना मी पक्ष स्थापन केला. ही मला माझ्या पक्षाबद्दल आणि मी शिवसैनिक असल्यामुळं मला फार अभिमान आहे. इतर पक्षाचा मला घेणे देणे विचाराचे त्या विचाराशी मी निगडीत नाही आहे. मग आजपर्यंत तुमचं सामाजिक कामाचा काय अनुभव? सामाजिक काम मी स्वतः सांगण्यापेक्षा जनता सांगू शकते. त्यामुळे की नाही मी माझा वावकाव करण्यापेक्षा जनतेनं आज स्वीकारलेला आहे. मी सांगणं उचित ठरणार नाही. बरोबर. पाणी, रस्ते, वीज यापैकी कोणता प्रश्न हा तातडीचा तुम्हाला वाटतोय? हे बघा, सामान्य जनतेला मुबलक प्रश्न आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, वीज हे आपण विचारलेलं आहे. हे फार अत्यंत आहे. माझा पण एक ध्येय असेल, पहिले पाणंद रस्ते आमच्या जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर नाही निवडून आल्यानंतर सुद्धा भरत गोगावले शेठ हे आपले रोजगार हमी मंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून सर्व गावातील पाणंद रस्ते मी करणार. पहिला शौचालय बांधणार. सर्व गावामध्ये सार्वजनिक शौचालय, जे घरोघरी शौचालय बसवणार. आणि जे गाई गोठा असतील, अनेक माध्यमातून असतील, अनेक उद्योगधंदे असतील, सामान्य जनतेपर्यंत 5,500 हे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आहेत, ते लोकांपर्यंत भर घालणार, पोहोचवणार. ते माझं काम आहे, माझं कर्तव्य. मी एक सामाजिक बांधिलकी म्हणून, एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि शिंदे साहेबांचा एक सैनिक म्हणून मी काम करणार आहे. महिला, शेतकरी आणि युवकांसाठी तुमची नेमकी भूमिका काय आहे? महिलांसाठी आहे की नाही, इथं बचत गटाच्या माध्यमातून अनेक उद्योग उभा करता येतील आपल्याकडं. अनेक भरपूर अशी उद्योग आहेत. आज मी एक नाही मोठं बोलणार नाही, पण मी करून दाखवणार आहे. त्यामुळे की नाही महिला भगिनी आहेत माझ्या, त्या की नाही राबतात. त्याचा की नाही कुठलाही त्यांना फलित मिळत नाही. पण शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही योग्य ते निर्णय घेऊन आणि काय करता येईल सर्व महिलांना सोबत घेऊन त्याने एक विकासात्मक दृष्टिकोनातून आणि एक उद्योगवाढीसाठी काय भर देता येईल आणि कशा पद्धतीने करता येईल. आज मोठं बोलणं आणि ते उद्या अंमलात न आणणं हे माझा हेतू नाही. मी बोलणार नाही. आमचा नेता सुद्धा शिंदे साहेब बोलत नाहीत, करून दाखवतात. मी त्यांचाच सैनिक आहे, त्यामुळे मी त्याच पद्धतीने काम करणार आहोत. मागील प्रतिनिधींकडून जी कामगिरी झाली त्यात तुम्ही समाधानी आहात का? ते जनताचा समाधानी आहे. माझ्यासारखा एक कार्यकर्ता पक्ष भूमिका मांडत असताना मी समाधानी असणं नसणं हा माझा विषय नाही. पण मी जनतेवर ते सोडलेलं आहे. जनता ते तुम्हाला योग्य सगळं माहिती ते मला देतील. निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात कोणती कामं करायला प्राधान्य द्याल तुम्ही? पहिल्या 100 दिवसामध्ये मी पहिल्यांदा ज्या दिवशी जिल्हा परिषद संपेल त्या गटामध्ये लोड शेडिंगचा एक विषय, वीज वितरणचा एक मोठा प्रॉब्लेम आहे, तो मी सोडवेल. पहिला मी पाणंद रस्ता सुरू करेन. दुसरा विषय माझा शौचालय, सार्वजनिक शौचालय बांधेन. आणि तिसरा माझा मुद्दा असेल जे गावामध्ये सभामंडप आहेत ते उभा करेन. आणि चौथा विषय माझा जिल्हा परिषद जे शाळा आहेत ते डिजिटल करणं हे अत्यंत आवश्यक आहे. मराठी आता इथं सीमाभाग आहे, कन्नड आणि मराठी माध्यम आहे, त्यामध्ये की नाही उच्चस्तरीय जे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल साहेबांच्या माध्यमातून जे विकासात्मक दृष्टिकोन केलं, केरळ राज्यामध्ये केलं, त्या पद्धतीनं मी एका जिल्हा परिषदमध्ये निवड करेन. शिक्षण मंत्री आमचे आहेत, त्यांच्याकडे जाऊन बसेन. मी ज्या गोष्टीची मदत लागेल त्या शिंदे साहेबांची मदत घेईन. सर्व माझ्या सोबतींचा घेईन. त्या सर्व लोकांना घेऊन मी एक चांगला विकासात्मक दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्यावेळेला सुद्धा आज न बोलता काम केला म्हणून तुम्ही सुद्धा परत माझ्याकडे येचला या भावनेचा मी आहे. मी आज सांगून ते थांबणार नाही. पण संघमध्ये आज लोकांना अडचणी आहेत, त्यामध्ये एक नाही संघ येते की ना ग्रामीण न्यायालयासाठी इमारत उभा करणे, संघमध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय तो तहसीलदार कार्यालय निर्मिती करणे, संघ तालुका करणे, दुय्यम निबंधक कार्यालय उभे करणे आणि येथील शेती कार्यालय जे कृषी कार्यालय ते उभे करणे. हे पहिला प्राधान्याने मी करणार आहे. शेतकऱ्यांना निगडीत जेवढी योजना आहेत, बेदाणा उत्पादक असेल, डाळिंब उत्पादक असेल, इथं कोल्ड स्टोरेज उभा करणे असेल, शासकीय गोदामे उभा करणे असेल आणि इथं हॉस्पिटल उभा करणे असेल, ह्या सर्व पाठपुरावा करून ही सर्व खाते आमच्या शिवसेनेकडे आहेत. 100% ना साहेबांनी मला जर जत तालुक्यासाठी 0.01% जरी मला निधी दिला तरी फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं विकासात्मक दृष्टिकोनातून होणार आहे. जे बोलण्यापेक्षा की करून दाखवणं हे शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे आणि शिवसेना बोलेल तसं वागतो हे आजपर्यंत की नाही अख्ख्या महाराष्ट्राला आणि भारताला माहीत आहे. बरोबर. भ्रष्टाचार मुक्त कारभाराबद्दल तुमचं मत काय आहे? भ्रष्टाचार मुक्त आहे आणि आजही आम्ही भ्रष्टाचार मुक्तच आहोत. जे कार्यालयामध्ये काही चुट्टूपुट्टू मागतात, टेबला करून घेतात, ते माझ्यापर्यंत पोहोचतात. त्यांना अनुभव आहे. तुम्ही लोकांमध्ये विचारा, प्रवीणच्या माध्यमातून गेलं ना काम कसं होतं ते आहे की नाही. माझ्या माध्यमातून न जाता जर डायरेक्ट जरी एखादा सामान्य माणूस तिथं गेला, त्यामुळे आहे की नाही सगळ्या CCTVच्या कव्हरेजमध्ये आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करेन. ज्या वेळेला शासनाच्या एक मी आदेश काढून मी स्वतःच्या खर्चानं सर्व शासकीय कार्यालयामध्ये एक माझा विजन आहे, तिथे सर्व ओपनली झालं पाहिजे. मी स्वतः खर्च करायला तयार आहे.
ते CCTVच्या अंदरमध्ये एक काम झालं पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त आमचा संघ जिल्हा परिषद गट तरी एक झाला पाहिजे, एक मॉडेल आम्हाला तयार करायचं आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये दाखवून द्यायचं आहे. शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिवसैनिक काय करू शकतात, तरुण वर्ग माझ्यासोबत जे आहेत ते काय करू शकतात, त्यांच्या विचारांमध्ये अनेक गोष्टी आम्ही घडवणार आहोत. भ्रष्टाचार मुक्त झालाच पाहिजे आणि ते केल्याशिवाय राहणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या संघ जिल्हा परिषदेमध्ये जेवढे अधिकारी आहेत ते भ्रष्टाचारी कोणी असेल त्यांना दुसऱ्या ठिकाणी बदल्या करून आणि आमच्याकडे चांगल्या दर्जाचे कर्मचारी आम्ही आणून त्यांची नेमणुका करून कामं करून घेणार आहोत. बर, जर तुम्ही आता एवढी सगळी रणनीती आखला आहात, यामध्ये निधी कमी पडला विकासासाठी, तर तुम्ही काय पद्धती कराल, म्हणजे कशी कामं बघा, करणार? जिल्हा परिषदमध्ये लिमिटेड निधी मिळतो, पंचायत समितीमध्ये लिमिटेड निधी मिळतो. आमच्याकडे शिवसेनेकडे 11 खाते आहेत. 11 खात्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये, माझा जिल्हा संघ जिल्हा परिषद गटामध्ये जे कामकाज चालणार आहे ते माझ्या 11 खात्यामधून पैकी 9 खात्यातून चालणार आहे. त्यामध्ये मला कुठल्याही शंका नाही. प्रत्येक खात्याने जरी मला प्रत्येक गावासाठी जर 5-5 कोटी रुपये जरी दिली, मग मोठ्या प्रमाणामध्ये की नाही 5 वर्षामध्ये एक विकासाचा एक मॉडेल 100% उभी होईल. तिथं मला तीळ मात्र शंका नाही. 4 वर्ष अजून आम्ही सत्तेत आहोत. शिंदे साहेब देणारे व्यक्ती आहेत, त्यामुळे मला निधीबाबत कुठलाही शंका कुशंका कुठलीही हेच नाही, भीतीच नाही माझ्यामध्ये. बर, मी शब्द देतो असं म्हणताना तुम्ही मतदारांना नेमकं काय आश्वासन मी द्या? शब्द देणार नाही. माझा नेता शब्द देतो तोपर्यंत वागतो, त्यामुळे मी शब्द देणार नाही, मी करून दाखवणार. शब्द देऊन पळून जाणे माझ्यातला रक्तात नाही, माझ्या पक्षाच्या विचारात नाही, माझ्या नेत्याच्या सुद्धा विचारात नाही. त्यामुळे ना जे बोलणार तेच करणार आणि जे करून दाखवणार तेच बोलणार. आता बोलणार नाही पण करून दाखवणार. शिवसेनाचा हा पक्ष आहे, हा पक्ष केवळ निवडणुकीसाठी नाही तर एक आंदोलनासाठी ओळखला जातो. मग ही तुमची जी भूमिका ही कशी निभावणार आहात? हे बघा, आज परिस्थिती आमच्या बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून आमचा पक्ष उभा राहिला. पण आजची अशी परिस्थिती आहे, महाराष्ट्रातला 2 नंबरचा पक्ष, सत्तेतला पक्ष, केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, तिथं आमचे मंत्री आहेत, त्यामुळे मला आंदोलन करण्याची गरज नाही. त्यामुळे नाही मी आमच्या नेत्यांच्या माध्यमातून, आमच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून आम्ही प्रश्न सोडवायला सक्षम आहोत. त्यामुळे की आत्ताच्या घडीला जे शिवसेनेचे अनेक शिवसैनिकांनी जे बलिदान दिले, त्या बलिदानामुळे आज एक शिवसेना मोठ्या प्रमाणात उभी आहे. त्यामुळे की आज आम्हाला आंदोलन करण्याची गरज नाही. एखादा शिंदे साहेबांचं नाव घेऊन, पक्षाचं नाव घेऊन जर एखाद्या अधिकाऱ्याला फोन केला, एखादा समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तर आंदोलनाची गरज मला आजपर्यंत भासली नाही, येणाऱ्या काळात मी भासणार नाही. माझे नेते सक्षम आहेत, माझे कार्यकर्ते सक्षम आहेत. आम्ही काम करण्याची पद्धत, आम्ही चुकीच्या मार्गाने जात नाहीत, योग्य पद्धतीनं हाताळणे आमचं काम आहे. त्यातनं प्रश्न सोडवायचं आणि आंदोलन करण्याचा हेतूच आमचा येत नाही. येणाऱ्या काळात एखादा भाग पडले तर आमच्या पक्षाच्या आदेशानुसार मी काम करेन, पण नाही ना आत्ताच्या घडीपर्यंत माझ्या अनुभवानुसार कुठलाही आंदोलन मला करावं लागलं नाही. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा शिवसेनेची ओळख म्हणून ओळखलं जातं. मग नक्की तुमचं यावर मत काय आहे? 80% समाजकारण हे आम्ही समाजकारण केलं म्हणून आज परिस्थिती आहे. जत तालुक्यामध्ये आज एक शिवसेनेचा एवढा मोठा आवाज, हे बुलंद आवाज झालेला आहे, हे तुम्ही जनमानसातनं ऐकायला लागलाय. हे 80% समाजकारणामुळेच, हे बाळासाहेबांच्या शिकवण्यामुळेच. बाळासाहेबांचे विचार आज आसंगीसारखं गाव शिवसेनेचा पूर्वी बालेकिल्ला होता, गिरगावसारखं गाव बालेकिल्ला होता. बाळासाहेबांच्या विचाराचे लोक भरपूर आहेत. या लोकांनी आज निवडणूक हातामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे ना शिवसेना हे 80% समाजकारण, 20% राजकारण करतं, हे लोकांना पटलेलं आहे. म्हणून ही आजची परिस्थिती आहे. प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची लढाई यामुळे निर्माण झालेली आहे. जी शिवसेना आहे ही सर्वसामान्य शेतकरी जे कष्टकरी आहे त्यांची शिवसेना म्हणून ओळखली जाते. मग नक्की जो संघ गट आहे या गटामध्ये शेतकऱ्यांसाठी ठोस जो अजेंडा आहे, म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या कशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करणार आहात? हे शिवसेनेमुळे की ना नमो शेतकरी योजना असेल ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी वर्षाला 6,000 रुपये देण्याचा भूमिका शिंदे साहेबांच्या माध्यमातून झाली. जो शेतकऱ्यांना वीज आज बिल येत होता, तो वीज बिल की नाही शिंदे साहेबांनी माफ केला. जो शेतकऱ्याच्या बांधावर सिंचन योजना बंद होती तो देण्याचा प्रयत्न केला. रोजगार हमी योजना मागील 5-7 वर्षे बंद होती जत तालुक्यामध्ये, ते आमचे भरतशेठ गोगावले शिवसेनेचे मंत्री यांनी सुरुवात केली. हे शेतकऱ्यांसाठीच आहे ना, सिंचन योजना ही शेतकऱ्यासाठीच आहे. मागील 4 वर्षामध्ये मिळालेच नव्हते, पण त्या शिंदेसाहेब आल्यापासून सिंचन योजनेचे अनुदान मिळायला सुरुवात झाली. अनेक गायगोटे असेल, शेळी पालन योजना असेल, अनेक माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना न्याय देण्याचा भूमिका राहिली. येणाऱ्या काळामध्ये इथं डाळिंब प्रक्रिया उद्योग असेल, मका प्रक्रिया उद्योग असेल, तूर डाळ प्रक्रिया उद्योग असेल आणि बेदाणा प्रक्रिया उद्योग असेल, आम्ही मोठ्या प्रमाणात उभी करू आणि त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा भूमिका करू. एवढी मोठी एक क्षेत्र या जत तालुक्यामध्ये आहे, त्याला न्याय देण्याचा शेतकऱ्यांना आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि आमच्या नेत्याच्या माध्यमातून होणार आहे 100%. शिवसेना आहे ही जी कार्यकर्त्यांची शिवसेना म्हणून मानली जाते, कार्यकर्ते ही ताकद मानली जाते. मग ज्यावेळी तुम्ही निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांचा सहभाग कसा वाढवा? आज आहे ना एक बाळासाहेबांचा विचार आणि धर्मवीर आनंद शिंदे साहेबांचा विचार आणि एकनाथ शिंदे साहेबांचं कामकाज
या ओर आहे ना लोक आपोआप जोडतायत. हम्म. मी लोकांना जाईन, मी शिवसैनिक म्हणून जाईन, एक पक्षाने मला पदाधिकारी दिले, पदाधिकारी म्हणून जाईन आणि लोकांना अनेक माध्यमातून मी लोकांना माझ्यासोबत पक्षासोबत जोडेन आणि जोडून माझ्या नेत्यांना मी आवाहन करेन. हे प्रलंबित प्रश्न आहेत, शैक्षणिक धोरण असेल, सगळं धोरणे असतील, त्यामुळे मी येणार तुमच्याकडे आणि 100% प्रश्न मी सोडवेन. मी प्रत्येक मंगळवारी लोकांना शब्द देईन, जे कॅबिनेट बैठक असेल प्रत्येक गावातले 50 जण मी घेऊन जाईन आणि साहेबांच्या समोर बसवेन आणि तिथल्या प्रश्न सोडवून आणून त्या गावात एक न्याय देण्याची भूमिका माझी राहील. बरोबर. गाव पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलणार आहात? हेच पाऊल आता मी आतापर्यंत जे प्रश्न मांडला, हे सर्व भूमिका गावातले प्रश्न सोडवून घेईन, प्रत्येक घरापर्यंत पोहोचेन. लोकांचा रेशन कार्ड पासून असेल आणि अनेक माध्यमाचे लोकांना अडचणीत माझे एक सक्षम माझ्याकडे आज शिवसैनिक पदाधिकारी आणि होतकरू तरुण उपस्थित आहेत. त्या सर्वांना घेऊन मी गावापर्यंत पोहोचेन, अनेक प्रश्न जे लोकांचं सोडवेन आणि ते आपोआप माझा पक्ष वाढेल आणि त्यामुळे पक्षाचा एक कार्यकर्ता सुद्धा तयार होईल. आता एक प्रश्न आहे की मतदारांनी तुम्हालाच मत का द्यावं, म्हणजे कशा पद्धतीने तुम्हालाच का मत द्यावं असं? आम्हाला मतदान देणं म्हणजे हे जे शिंदे साहेबांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून जे जत तालुक्याला आतापर्यंत मी म्हैसाळ विस्तार देऊन सांगितला. आता आमच्याकडं परिवहन विभागाचा कामकाज म्हणजे MH59 आम्ही जतला दिला. जत नगरपालिकेला आपण 78 कोटी रुपये दिले. संकला पाणी पुरवठ्यासाठी 15 कोटी 42 लाख रुपये दिले. 1 कोटी 82 लाख रुपये संक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दिले. संकमध्ये यांना बसस्टँड दिला. जो आज सांगली जिल्ह्यात मोठा तलाव क्षेत्र आहे, ते मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या माध्यमातून धरण क्षेत्र बांधलं गेलं. हे ह्या माध्यमातून केलेले हे शिवसेनेने केलेले आहेत. त्यामुळे यांना लाडकी बहीण योजना असेल, माझ्या गावामध्ये दर महिन्याला 42 लाख रुपये लाडकी बहिणीचे पैसे येतात. जत तालुक्यामध्ये 22.5 कोटी येतात. त्यामुळे की नाही आम्हाला मत देणार तर कुणाला देणार? जनतेसमोर एक नाही सक्षम पर्याय म्हणून आम्ही एक होतकरू काम करण्याचं एक सर्व माणसामध्ये आमचे कार्यकर्त्यांना घेऊन आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या आदेशाने आम्ही काम करतो. 100% मतदान आपल्याला लोक करणार. का म्हणजे प्रश्न सोडवत आहेत, शिंदेसाहेब सर्वसामान्यांचा आवाज उठवत आहेत. बरोबर. 100% मतदान करणार जनता. जी आता लोकांमध्ये प्रश्न निर्माण होतोय की बाकीचे जे दोन पक्ष आहेत, भाजप आणि राष्ट्रवादी आहे, या राष्ट्रवादी जे दोन पक्ष आहेत त्यांच्या मागं राजकारणाचा वारसा आहे असं म्हणतात, पण शिवसेनेचे एक नवीन उमेदवार उभे राहिले आहेत, यावर तुमचं मत काय आहे? बघा, माझे जे विचार आहेत बाळासाहेबांचे, बाळासाहेबांनी ज्या वेळेला पक्ष स्थापन केला 66 साली, त्या वेळेला कोणतेही राजकीय वारसा नव्हता. त्यांनी आज एक नाही भलं मोठं वृक्ष निर्माण केलेलं आहे. ज्या झाड उभा केला त्या झाडाचा एखादा पालाचा टोकाचा मी कार्यकर्ता म्हणून करतोय. त्यामुळे नाही कोण किती राजकीय वारसा आहे आणि कोण काय केलं याला मला काही घेणं देणं नाही. मी त्यांच्या वैयक्तिकवर टीका करणार नाही. ते आपल्या घरातच ठेवले आहेत. आजपर्यंत की नाही 40-50 वर्ष त्यांनी त्यांच्या घरातला सोडून कुणाला आजपर्यंत त्यांनी उमेदवारी दिली नाही. त्यामुळे की नाही त्यांच्याबद्दल मी बोलणं मला उचित ठरलं नाही. माझा पक्षाचा जो आदेश आहे, मी जनतेपर्यंत जाऊन माझे प्रश्न मांडेन आणि लोकांचा प्रश्न सोडवेन आणि माझ्या नेत्याकडे जाऊन ठामपणे बसेन. हे लोकांचे प्रश्न आहेत, तुम्ही सोडवा. त्यांचा माझा राजकीय अनुभव नसला तरी यांना माझ्याकडे सामाजिक तळमळ आहे आणि माझे जे सहकार्यांची तळमळ आहे, ही तळमळ बघूनच मी कार्यक्षमतेचा एक कार्यकर्ता म्हणून लोकांनी मला स्वीकारायला लागलेत. त्यामुळे की नाही कोण काय करतं याच्याशी मला कोण कुठल्या पक्षाचं जाते आणि तिने काय विचार म्हणतात याचं काय मला घेणं देणं नाही. बरोबर. शेवटचा एक प्रश्न आहे, तुम्ही स्वतःला शिवसेनेचा उमेदवार म्हणून नव्हे तर शिवसेनेचे जबाबदार म्हणून कसं पाहाल? मला ज्या वेळेला मी पक्षात प्रवेश केला, पक्षाने मला पहिला संधी जाईक नाही तालुका उपप्रमुख म्हणून मला नेमणूक केली. तेव्हापासून माझी एक पक्षात फार मोठी माझी सन्मान केला. माझा राहिला प्रश्न जो पक्षाचा विस्तार करणं, ज्या पद्धतीने मी गावागावात पोहोचलो आणि पक्षाचा उमेदवार जे जनतेने दिलेला आहे, जनतेने सांगितल्यानंतर मला पक्षाने उमेदवार दिलेत. मी शिवसेना म्हणून माझा लोकांपर्यंत पोहोचवायची एक भूमिका केली. मी उमेदवार म्हणून पोहोचलो नाही. मी पक्षाचा एक पदाधिकारी, शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक, साहेबांचा शिवसैनिक म्हणून मी गेलो. ते जनतेने स्वीकारलेला प्रश्न आहे, तो माझा उमेदवारी म्हणून मी गेलोच नाही. हे जनतेने ठरवलेलं आहे. आता प्रचार करत असताना आणि राहिला विषय माझा सन्मान, माझा वाढदिवस 10/3/2023 साठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्वतः त्यांच्या घरी माझं एक तळमळ बघून माझं बोलून घेऊन माझा वाढदिवस तिथं साजरा केला. हे शिंदे साहेबांनी मला दिलेलं फार मोठं माझ्यासाठी एक गिफ्ट आहे. चांगली गोष्ट आहे सगळ्यात. आता प्रचार करत असताना तुम्ही कोणती भूमिका घेऊन प्रचार करत आहात, म्हणजे कशा पद्धतीने प्रचार करत आहात?
कोणती भूमिका माझी काही नाही. विकासात्मक दृष्टिकोन जत तालुक्यामध्ये वंचित ठेवलेला प्रश्न शिंदे साहेबांनी सोडवला. आज अनेक प्रश्न आहेत, हजारो प्रश्न आहेत लोकांचे. हजारो प्रश्नामध्ये आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू, नक्की न्याय देण्याचा भूमिका करू. हेच माझं भूमिका आहे. वेगळंपणा माझ्याकडे काही नाही आहे. त्यामुळे मी सामान्य गरीब घरातला आहे. माझे 2 उमेदवार सुद्धा घरातलेच आहेत. त्या सामान्य घरातले आहेत. माझ्याकडे कोणी प्रस्थापित नाही. माझ्याकडे एक नाही, दोन्ही उमेदवाराकडे 4 व्हीलर गाडी नाही. माझ्याकडे एखादा छोटीशी गाडी आहे. त्यामुळे एक नाही सामान्यतः लढाई आहे माझी. माझ्याकडे एक नाही फार मोठी काय आहे आणि मी लढवतोय अशातला काय भाग नाही. माझी भूमिका सगळ्या जनतेला माहीत आहे. मतदारसंघातले 70% लोक मला वैयक्तिक ओळखतात. त्यामुळे मला आज जनता स्वीकारायला तयार आहे.